नमस्कार, माझं नाव हर्षदा वेदपाठक आहे आणि तुम्ही दूरदर्शनचा एक नवा कोरा कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्या तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे. आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेला आपण सेलिब्रिटींना भेटतो. आज एक अशी सेलिब्रिटी माझ्याबरोबर आहे जी एक नशिल्या आवाजाची मालकीण तर आहेच, त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराला स्वतःचं एक सोशल भान असलं पाहिजे आणि ते सोशल भान असलेली कलाकार आज माझ्याबरोबर आहे. ती गायिका आहे. देश विदेशामध्ये तिच्या आवाजाची जादू तिने बिखेरली आहे आणि तिचा एक प्रवास आपण जाणून घेणार आहोत. मी बोलते हेमा सरदेसाई. नमस्ते. हेमाजी, दूरदर्शनच्या झलक ताऱ्यांच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप बरं वाटतंय तुमच्याबरोबर बसायला इथे. आपण म्हणू की तुम्ही म्हणू की काय म्हणू हर्षदाची? तू म्हटलं तरी चालेल. आओ, थँक्यू. तर आपण सुरुवात करताना मला असं म्हणायचं की नॉर्मली खूप मोठी जगभर प्रसिद्धी मिळवली ना कलाकाराने की तो सगळीकडे असतो, पण तुम्ही कुठेच दिसत नाही, गायब आहात का? काय करत आहात? पहिली गोष्ट म्हणजे माझी मराठी तेवढी चांगली नाही. जर चूक झाली तर प्लीज माफ करा. मी गोव्याची. जन्म ऑफकोर्स मुंबईला झाला, त्याला एक कारण आहे. गोव्याची आहे मी पूर्ण, म्हणजे फ्रॉम सेंच्युरीज. तर मला आता मी दिल्लीला तुम्हाला भेटले होते CIFFमध्ये, सेलिब्रेटिंग इंडिया फिल्म फेस्टिवल. तिथे पण माझी गाणी जी आहे सगळ्यांना माहिती आहे, ती दोनच एकदम फेमस गाणी माझी, आणि ऑल वर फेमस, बट ती दोन गाणी म्हणजे आवारा भवरे म्हणजे हेमा सरदेसाई, हेमा सरदेसाई म्हणजे आवारा भवरे गर्ल म्हणायचे मला. पण बादल पे पाव हे चक दे इंडियाचं गाणं मी गायलंय हे कोणाला माहीत नाही आहे. आणि आणखीन बाकीचे सगळे जे गाणी मी गायली ते पण लोकांना माहिती नाही आहे. पण 100हून जास्त गाणी बॉलिवूडमध्ये गायले. आणि हॉलिवूडला जायची म्हणजे ज्या सिंगरला हॉलिवूडने इन्व्हेस्ट केलं आहे, द ओनली सिंगर ऑफ इंडिया बाय हॉलिवूड हॅज इन्व्हेस्टेड, म्युझिक मोगल ऑफ हॉलिवूड, ती मी, तुमची हेमा. येस, नक्कीच. पण तुम्ही गायब कुठे आहात? म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्ही दिसायला पाहिजे तर नाही, म्हणजे काय करत आहात? PR, त्यांनी म्हटलं तसं दिल्लीमध्ये, PR म्हणजे पब्लिक रिलेशन्स हेमाचं 0 आहे. शी इज नॉट म्हणजे कोणाला सांगायचं, असे इंटरव्ह्यूज करायचे, टू बी इन दी ऑफिंग ऑल द टाईम, यु नो. पण मला तेव्हानी म्हणजे जाते तिकडे बादल पे पाव हे वाचतं. स्कूल्समध्ये मिस युनिव्हर्स चालते तिथे, ऑलिम्पिक्समध्ये, सगळीकडे बादल पे पाव हे आज पण एकदम मोस्ट लव्ड सॉन्ग. आणखीन शोज करते मी, पण ॲडव्हर्टिजमेंट करत नाही किंवा प्रमोशन्स करत नाही, मार्केटिंग करत नाही बिलकुल. की सगळ्यांनी एंड ऑफ सगळे जे भेटत होते म्हणते हू डझंट नो हर, ऑफकोर्स हेमा सरदेसाई, हू डझंट नो हर म्हणायची. पण ॲट दी एंड ऑफ इट, कारण समबडी सेड PR, नॉट शी डझंट डू PR, शी डझंट डू PR, बट इतना सारा प्यार मैं 4 डेज देख रही हूँ उसके लिए, PR की क्या जरूरत है उसको. लाइक दैट. बरं, तुम्ही आता म्हणालात की तुमचा जन्म मुंबईचाच आहे, हो. मग तुम्ही गोवेकर कसे झालात? Centuries, we are from Ponda, Savaiveere side, सरदेसाई, सूर्यराव सरदेसाई. पण जेव्हा पोर्तुगीज रूल होता तेव्हा माझे फादर म्हणजे माझे वडील ते डॉक्टर झाले होते, पण ते ॲक्सेप्ट केलं नाही. वेन वी गॉट इंडिपेंडन्स इन गोवा फ्रॉम द इंडियन गव्हर्नमेंट आले ना, म्हणजे इंडियाची झाली परत गोवा, तर तेव्हा ते त्यांची डिग्री ॲक्सेप्ट केली नाही. सो डॅडी हॅड टू कम टू बॉम्बे टू डू MBBS अगेन बिकम. तर तिथे त्यांना खूप चांगले गायनॅक्स फ्रेंड झाले होते, म्हणजे फ्रेंडशिप झाली होती, खूप चांगले गायनॅक. माझी मम्मी वेन शी गॉट फर्स्ट प्रेग्नंट, ऑफकोर्स माय एल्डर सिस्टर इज बॉर्न इन गोवा, बट इन बिटवीन शी हॅड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम. तर ती प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे म्हणून माझा जन्म मुंबईला झाला, जस्ट बिकॉज ही हॅड बेस्ट फ्रेंड्स माय डॅडी इन द गायनॅकॅरिक. सेकंड ऑफ ऑल, जसे 1.5 लाख 2 lakhs गोवन्स ऑलरेडी मायग्रेट झाले होते फ्रॉम गोवा टू मुंबई,
तसे माझी मम्मीची फॅमिली परिकर म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल आमचे लेट ऑनरेबल XRM आणि चीफ मिनिस्टर ऑफ गोवा मनोहर परिकरजी, ते ही वॉज रिलेटेड टू माय मदर, सेम परिकर फॅमिली. तर माझी मम्मीची फॅमिली इथे स्थायिक झाली होती मुंबईला, तर ती माहेरला पण यायला तिला सोपं झालं फॉर माय. पण आफ्टर आय वॉज बॉर्न शिफ्टेड बॅक टू गोवा. मी फक्त स्कूलिंग जे आहे माझं कॉलेज सगळं गोव्यामध्ये केलं आहे. मी दुसरीकडे कधीच नाही, पण करिअरसाठी परत मुंबईला आली. बरं, तुमचे बाबा क्रिकेट वगैरे खेळायचे? हो हो, पण डॉक्टर होते, हां, पोलीस सर्जन ऑफ गोवा. म्हणजे ही हॅज ऑल्सो बीन अ पोलीस सर्जन, हेड ऑफ फोरेन्सिक डिपार्टमेंट ऑफ GMC गोवा मेडिकल कॉलेज, आणि आय स्पेशलिस्ट. अँड देन ही टूक अप होमिओपॅथी, वॉज प्रेसिडेंट ऑफ होमिओपॅथिक असोसिएशन इन गोवा. बरं, मग तुम्हाला गायनाची आवड, तुम्ही गाण्याशी कसे कनेक्ट झाला? लहानपणापासून बाहेर बसायचं आपलं वरांड्यावर आणि गायचं मोठ्या मोठ्याने. आई वडील म्हणायचे दुपारी आम्ही सगळे गोयकार, आम्हाला झोपायला पाहिजे थोडंसं, तर म्हणायचे तू डिस्टर्ब करते. पण आमचे नेबर्स येऊन सांगायचे ती इतकी छान गाते, आम्हाला वाईट नाही वाटत, लेट हर सिंग. तर लोकांनी मला, म्हणजे आमच्या घराण्यात कोणीही सिंगर नाही, पण लोकांनी, सगळ्या माझ्या गोव्याच्या लोकांनी एवढं प्रोत्साहन दिलं आहे. अँड डॅडी मम्मी स्टार्टेड बिलिव्हिंग की हां ही तर सिंगर. कारण ऑर्डिनरी म्हणजे नॉर्मल असे कॉम्प्लिमेंट्स यायचे नाही थोडे. इवन माझी जी टीचर होती स्कूलमध्ये, लेट मिसेस इक्वेरा, तिने फोन करून सांगितले माझ्या वडिलांना की शी इज नॉट ऑर्डिनरी, शी इज एक्स्ट्राऑर्डिनरी. no, she's not ordinary, she's something else, she's going to go international. ओके. बरं, घरच्यांची काय रिॲक्शन झाली? कारण तुमच्या घरी गाण्याची काहीच बॅकग्राऊंड नव्हती. इट वॉज लाईक काय झालं मी सांगते तुम्हाला. माझ्या आईला बंद केलं होतं कारण गाणं आमच्या घराण्यात हे नाही असं म्हणून. माझी आत्या चांगल्या गायच्या, पण त्यांना पण माझ्या घराण्यात असं म्हणजे चालणार नाही असं करून. तर तेव्हा माझी आई अडून राहिली की नाही, तिला पण मी असं करायला देणार नाही, लेट हर मूव्ह अहेड. दुसरी गोष्ट सगळ्यांना माहिती नसेल ऑफकोर्स की लेट पंडित दीनानाथ मंगेशकरजी हे माझ्या आजोबांचे खूप जवळचे दोस्त होते. त्यांची दोस्ती म्हणजे अशी दैविक दोस्ती होती. आणि आणखीन खूपच प्रेम होतं. जेव्हा त्यांच्यावर प्रसंग आलेला तेव्हा आमच्या घरी, म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी पंडितजी, त्यांची माई ज्यांना म्हणतात, तर त्यांची बायको आणि लताजी आणि रितेनाथ मंगेशकरजी राहिलेले आहेत माझ्या आजोबांच्या घरी. तर ते लहान होते ऑफकोर्स, व्हेरी स्मॉल, आणि खूप प्रसंग आला होता. तेव्हा म्हटलं आहे पब्लिकली पंडितजींनी की मला एक डॉक्टर, म्हणजे दोतोर म्हणायचे कारण ॲडव्होकेटला डॉक्टर म्हणायचे, तर डॉक्टरने मला हेल्प केलं, व्यंकटेश सूर्यराव सरदेसाई. फ्रीडम फायटर, तेच जीन्स आहे माझ्यामध्ये, म्हणून मी सोशल ॲक्टिव्हिस्टही आहे. आणि राम मनोहर लोहियाजी यांच्याबरोबर माझ्या आजोबांनी अगेन्स्ट द पोर्चुगीज काम केलं आहे. येस. तर फ्रीडम फाईट, ओके, पुस्तक आहे त्यांच्यावर. ओके ओके. आणखीन नंतर जेव्हा मी गायला लागले तेव्हा आजोबा समोर बसायचे आणि म्हणायचे पंडितजींना दीना म्हणायचे. माझे आजोबा दीनाचा आशीर्वाद हा म्हणायचे. पण हेमाजी, म्हणजे तुमची गायनाची सुरुवात आणि प्लेबॅकची सुरुवात कशी झाली? म्हणजे गायनाची सुरुवात म्हणजे स्कूलमध्ये पण जसं मी सांगितलं तुम्हाला, माझी टीचर सांगायची डॅडीना, माझे मामी सगळे, ही ऑर्डिनरी नाही आहे, शी इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. तर ते सिरियसली घेतलं. म्हणजे आय एंटर्ड ऑल गोवा सिंगिंग कॉन्टेस्ट. 69 पार्टिसिपंट्स होते, मी यंगस्ट होती, मला फर्स्ट प्राईज मिळाला. नंतर फर्स्ट प्राईजच मिळायचा गोव्यामध्ये. त्याच्यानंतर मी इंटर स्टेट कॉम्पिटिशन्स केले, तिथे पण मला टॉपमोस्ट फर्स्ट प्राईज येते. नंतर मी जर्मनीला मला चान्स मिळाला जायला, वेन आय वॉज स्टील इन कॉलेज. आणखीन तिकडे मला ग्रँड प्री मिळाला, कम्पिटिंग विथ 21 कंट्रीज, द पॉप सॉन्ग फेस्टिवल इन जर्मनी.
अँड माझं नाव, माझं हे अचीवमेंट दॅट आय वॉन द ग्रँड प्री वॉज ऑन एव्हरी न्यूजपेपर, ऑलमोस्ट एव्हरी न्यूजपेपर ऑफ द वर्ल्ड. PTIने रिपोर्ट पाठवले होते सगळीकडे, इंडियन सिंगर विन्स द फर्स्ट प्राईज. मग प्लेबॅकचं पहिलं गाणं कसं मिळाले, किती मेहनत करावी लागली? गाणं तुम्हाला येऊन भेटलं की तुम्ही जाऊन गाण्याला भेटलात? मला बोलवायचे, आणखीन नंतर मला अश्लील असा प्रस्ताव ऐकायला माझ्या कानाला, म्हणजे आय हॅड टू लिसन टू इट. आणि मी नकार द्यायची आणि बाहेर निघायची. तर मी बाहेर निघायची, रडायची घरी येऊन. ग्रँड प्री दिला तू मला, देवाला बोलायची. कशाला दिला होता? ते लोक बोलवतात मला ग्रँड प्री दिला म्हणून, पण असलं काहीतरी घाणेरडं करतात. मग काय, आता देवाचे रस्त्यावर जे लोक असतात त्यांना टेस्ट पण असते. बघ मी हे पण देणार तुला आणि हे पण देणार, बघूया तू काय चूज करते. सो ऑलवेज चोज माय कला जी मला देवाने दिली, की दॅट इज दैविक, सो इट इज अ पूजा. आणि तशी पूजा कशी आजपर्यंत ठेवलेली आहे. मी बघितलं आहे की ह्या जन्मात मी आज म्हणजे जन्मोजन्मोचं असतं ते, जन्माजन्माचं काय म्हणतात तसं. पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर, प्रोवन मोस्ट ह्युमॅनिटेरियन ऑफ द अर्थ, तर त्यांची आज मी आर्ट ऑफ लिव्हिंग टीचरसुद्धा. भक्त अशी भक्त की अश्रू येतात डोळ्यामध्ये, अशी भक्ती माझी. तर एक ठाम आहे की आपल्याला देणारा सगळं जे आपल्याला मिळतं ते देव देतो. तुमचं पहिलं प्लेबॅक सिंगिंगचं गाणं होतं सपनेचं. नाही, माझी पहिली 2-3 गाणी होती, ती 5 नंबरला आली होती. तेव्हा जे काउंटडाऊन्स व्हायचे, म्युझिक काउंटडाऊन, ते व्हेरी ओरिजिनल होते. एक समा ये सुहाना म्हणून होतं. बिड्डू, जे लंडनचे बिड्डू, जे लेट ती सिंगर होती नाझिया हसनजी, तर त्यांची गाणी केली होती त्यांनी. तर ते पहिलं मी गाणं गायले. देन 2-3 अशी गाणी गायले मी आर्या पारमध्ये, आणि ते सगळे 5, 4, 3 वर पोचले होते. आणि नंतर आवारा भवरे झालं. आणि आवारा भवरे जम्प फ्रॉम 3 to 1. अच्छा, तुमचं पहिलं जे गाणं होतं, 1-2 लाईन गुणगुणाल? कारण ऐकल्याचं आठवत नाहीये, मे बी बिकॉज ऑफ ते अवेलेबल नसेल. पण आज आता बघितलं तर आय नेव्हर एव्हर से दिस की आज माझा आवाज ठीक नाही, आणि ड्रामाने मी नाही करत. पण कॅन यू सी देयर इज अ लिटिल दिस इन माय वॉइस, बट आय विल ट्राय. समा ये सुहाना, नशे में तुम हो, नशे में हम हैं, हे गाणं होतं. सुंदर, अगदी. म्हणजे मी जसं इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की नशिला आवाजाची मालकीण आहे. बघा ना, वाटतं की नाही तुम्हाला? अगदी परफेक्ट आहे. बरं, मग सपने कसा घडला? एक काजोलचा चेहरा आणि तुमचा आवाज, इतकी जबरदस्त कॉम्बिनेशन होती ती, ते कसं घडलं? येस, थँक्यू फॉर दॅट. सरेंडर म्हणून एक असतं लाईफमध्ये. मी सगळं केलेलं आहे, माझं पूर्ण 100% दिलेलं आहे. आता देवा तुझ्या पायाशी सगळं. नाही, मला हे का नाही मिळत, मला हे का नाही, तूच आहे देव तर तूच कर ना सगळं. इट्स लाईक दॅट. जेव्हा आपण देवाला अर्पण करतो, पण ते व्हेरी डिफिकल्ट फॉर अ ह्युमन टू डू. एवढा इगो असतो आमच्यामध्ये की आपल्याला सरेंडर करायला, नतमस्तक होऊन पूर्ण देवाच्या पायाकडे ठेवायला खूप त्रास होतो ह्युमन्सना परसे. पण ते मी त्या दिवशी रात्री केलं. तेव्हा मी भेटले सुद्धा नव्हते. माझे जन्मांचे असतात आपले पूज्य गुरुदेव, पण तेव्हा भेटले सुद्धा नव्हती मी. परमहंस योगानंदजी यांची पुस्तकं वाचायची, ऑलवेज इन द स्पिरिच्युअल पाथ. पण माता शेरावाली खूप मानायची मी, कधी गेली नव्हती तिकडे. पण सरेंडर झाली. तू आवाज दिलायस, तू करणार जे तुला पाहिजे. आता तू कर ना, काय करायचं आहे ते. मी आता जाणार नाही कोणाकडे. कोण आला फ्रॉम मद्रास की रहमान जी ने बुलाया, अरे मैं मिली भी नहीं हूँ. तर कसं, तसं देवाचं असतं. तर प्रूफ काय आहे सांगते तुम्हाला. जेव्हा तिकडे गेली, रहमानजी गाणं गायली, जावेद अख्तरजी होते, राजीव मेननजी होते, आणि ते हो यू सॅंग सो वेल, ए यार रहमानजी काही नाही म्हणत आहे रहमानजी. मी गेली त्यांच्याकडे आणि म्हटलं की तुम्हाला कसं वाटलं मी गायलेले. 3 शब्द बोलले ते,
गॉड इज ग्रेट. तिथेच माझं आयुष्य पूर्ण म्हणजे देवच सगळं करतो. आम्हाला दिलाय देवाने, तोच सांभाळ करतो. पण हेमाजी, आवारा भवरे इज इक्वल टू हेमा सरदेसाई आणि काजोलचं तुफान गाजलेलं गाणं is बादल equal पे to- पाव है नॉट नोन दॅट इट इज इक्वल टू हेमा सर. या बट स्टार्टिंग मध्ये जेव्हा बादल के पाव यायचं होतं त्या दरम्यान आवारा भवरे ते एक 2 लाईन होऊन जाऊ देत. आवारा भवरे जो हल्ले हल्ले गाए, फूलों के तन पे हवाएं सरसराए, कोयल की कुहू कुहू, पपीहे की पीहू पीहू, जंगल में झींगे की जाए जाए. म्हणजे काय म्हणू मी आता या आवाजाला, इतका दैवी आणि इतका सुमधुर आवाज आहे खरंच एकदम. म्हणजे तुम्ही त्या जगातच घेऊन जाता. बरं, त्यानंतर तुम्हाला तुफान गाणी मिळालीत, म्हणजे तुफान हिट गाणी मिळालीत. मग हाऊ वॉज इट लाईक अ नॉन म्युझिकल जिला गॉडफादर नव्हता, एक गोव्याची मुलगी येते, खूप गाणी गाते, तुफान गाते, तुफान हिट, सगळीच गाणी हिट. तुफान हिट्स, करेक्ट. सिरियसली. तर कसं हाऊ डिड यू लुक ॲट इट? नाही, शोज खूप होते. मतलब एवढं प्रेम दिलंय मीडियानी मला इवन माझ्या सोशल ॲक्टिव्हिझमला ॲम्बॅसेडर ऑफ द गर्ल चाइल्ड म्हटलंय. मी पहिली जी मी टू मुवमेंट होता त्याच्या आधी 20 वर्ष आधी 15 वर्ष आधी मी होती पहिली सिंगर आयुष्यात या जगाच्या म्हणायला की असं चालतं इंडस्ट्रीमध्ये इवन विथ अ सिंगर. त्याच्यासाठी मला खूप काम कमी मिळालं, पण सुपरहिट झालं जे मी केलं. 100 गाणी, 100पेक्षा जास्त गाणी भेटली आणि खूप गाणी माझी सुपरहिट झाली. पण एका लेवलवर असं झालं की बादल पे पाव है पर्यंत पोचली. देर इज नो सिटिंग रूम कॉलिंग फॉर हर. काही फायदा नाही सिटिंग रूमला बोलून. डायरेक्ट अगर प्रोड्युसर डायरेक्टर्स वॉन्ट हेमा सरदेसाई टू सिंग, कॉल इन द स्टुडिओ अँड होतं तर गाऊन दाखव 5 मिनिटांनी. कसं व्हायचं? मला आत्ता गाणं दिलं आणि आत्ता मी गायले, असं कसं? तिथे दैविक आहे ना. कसं आठवण करून मी त्या स्टुडिओमध्ये रूममध्ये जाऊन तिथे त्या स्टुडिओच्या रूममध्ये जाऊन हे घालून गायची हेडफोन्स. सर असं म्हणजे ॲक्च्युली इट वॉज व्हेरी मॅजिकल. पण 7 सिंगर्स होते तिकडे भांडला याच्याकरता म्हणून हिच्याकडे हे मला बोलव, ह्याच्याकडे अजून काय तरी झालं हे मला बोलव, असे करून गाणी मिळाली आणि ती सुपरहिट सगळी. ओके, सगळी. गॉड थँक्यू माय लव्ह, थँक्यू सो मच. तर नंतर मला ॲम्बॅसेडर फॉर द गर्ल चाइल्ड म्हणून हे केलं होतं आणि मी खूप जसं सांगते मी त्या रस्त्यावर चाललेली आहे. तर नथिंग कॅन बाय हेमा, नथिंग कॅन सेल हेमा, ना खरीद सकते हैं कोई, ना बेच सकते हैं कोई. आणखीन त्या मनाला जिथे देव बसतो ते प्युअर ठेवायला पाहिजे, हे मोस्ट इम्पॉर्टंट मला. तर नंतर जेव्हा कळलं की बादल पे पाव हे पूर्ण असं गाजत होतं आणि मी एक गाणं गायला गेले, अजून एक फिल्म गाणं, आणि मला सांगितलं 10-15 लड़कियों ने इतना अश्लील काम किया आपके साथ compete करने के लिए. आणि मी ॲम्बॅसेडर फॉर द गर्ल चाइल्ड. हां. हे मला सहन झालं नाही आणि मी इंडस्ट्री सोडली. बादल पे पाव ह्याच्या तरावर इंडस्ट्री सोडली हेमा सरदेसाई, बॉलिवूड. कारण आज मी समज देवाच्या समोर उभी आहे. तू ॲम्बॅसेडर ऑफ द गर्ल चाइल्ड होती, तू त्यांची ही अश्लीलता बघू शकली असती, तुझ्याबरोबर कम्पीट करायला करत होते ते. जेव्हा हेमा सरदेसाई देवांच्या समोर उभी असणार तेव्हा माझी मुलगी हे माझ्याकडे हे 100% हे दिल्लीने नाही पाहिलं, आज महाराष्ट्र मुंबईने पाहिलंय हे अश्रू माझे. सो सॉरी. यू शुड बी सॉरी, यू शुड बी प्राऊड माय लेडी. न पण हा इंडस्ट्रीचा लॉस आहे. एक ओरिजिनल नशिला आवाजाची गायिका टॅलेंटेड आहे, ती इंडस्ट्रीच्या बाहेर जाते कारण मी टू चालू आहे किंवा कास्टिंग काउच चालू आहे म्हणून. हा इंडस्ट्रीचा खूप मोठा लॉस आहे मॅम.
हर एक के नज़रिए पे है. जिसको समझ में आता है, जिसको नहीं आता है. नहीं आता है. It's a happiness. You should not say it is sad. Sad is when you cry because you lost something which you feel is going to give you happiness. किती सिंगर्स आहेत जे हॅपी आहेत, एवढी गाणी मिळून सांगा मला. एवढे फिल्म म्हणून किती ॲक्ट्रेसेस हॅपी आहेत, किती ॲक्टर्स हॅपी आहेत. It's when you're happy despite everything, and happiness and gratitude comes from your eyes for staying on the right path. That is achievement. व्हेरी ट्रू. अनेक सुंदर चेहरे पडद्यावर तुम्ही त्यांच्यासाठी गायलात, पण अशा काही चांगल्या आठवणी, कारण एकदम लीडिंग लेडी होत्या ज्या टॉप मोस्ट होत्या, करिश्मा, तब्बू, काजोल आणि आणखीन बऱ्याच, मनीषा कोयराला, सगळ्यांसाठी तुम्ही आवाज दिलात. तर त्यातल्या काही सुंदर चांगल्या आठवणी, मजेशीर आठवणी अशा काही आहेत का? मला काजोलजी भेटली होती आणि मी कधी असं म्हणजे फॅन आणि अशी आय यूज्ड टू लव्ह शाहरुख खानजी, अमिताभ बच्चनजी. म्हणजे लहानपणापासून खूप आय यूज्ड टू लव्ह देम बोथ. बट हेमा मालिनीजी, आणखी नंतर काजोल ऑफकोर्स आय लव्ह, बट आय सँग फॉर हर. तर वेन आय मेट हर, मी कधीच कोणाला म्हणजे मी ब्रँड्समध्ये बिलीव्ह नाही करत. Each person is a brand by themselves. You have to believe in yourself. So I want to tell this to my every Bharatvasi, every Maharashtrian, every Goan. You are a brand by yourself. Never forget that. You don't need a brand to make you a brand, make you look good. So जेव्हा मी भेटले तेव्हा I was in awe. नाहीतर मी कधी असं म्हणजे सेलिब्रिटीजना बघून वगैरे लहानपणापासून काही नाही व्हायचं मला. बट आय वॉज लाईक आय सॅंग फॉर हर अँड एव्हरीबडी सेड आय साऊंडेड लाईक हर, यु नो. सो आय फेल्ट व्हेरी गुड. शी कॉम्प्लिमेंटेड मी, यू वर सो ऑसम, हे ते सगळं ठीक आहे. तशी खूप जणांना भेटली मी, मेनी ऑफ द ॲक्ट्रेसेस. पण एक इन्सिडेंट सांगते तुम्हाला. वेन शाहरुख खानजी मेट मी आफ्टर आय सॅंग अपुन बोला तू मेरी लैला. मी एकच सिंगर आहे इंडियाची जी शाहरुख खानजी बरोबर गायले आणि अमिताभ बच्चनजी बरोबर गायले. तर अपुन बोला फ्रॉम जोश विथ शाहरुख खानजी आणि चली चली फिर चली बागबानमध्ये. आणि तिथे एक आलाप आहे जो मी हेमा मालिनीला आवाज दिलाय. सो यू सी एव्हरीथिंग इज रिटन. खूप मोठी आणि गोष्ट. खूप शाहरुख खानजीने खूप मला, वेन ही फर्स्ट मेट मी, परदेस, जेव्हा 2-3 गाणी आहेत माझी परदेसमध्ये, दिल दीवाना, दिल दीवाना, ह्याच्यात माझा आवाज आहे. बरं, मला आता तुम्ही शाहरुख आणि अमेजिनचं नाव घेतलं, दोघंही मोठे कलाकार. तुमची ती गाणी त्यांच्याबरोबरची सुपर हिट होती. एक 2-2 लाईनी प्रेक्षकांसाठी. आपण बोला तू मेरी लैला, वो बोली फेंकता है साला. अबुन जब भी सच्ची बोलता है, उसको झूठ का क्यों लगता है रे. ये उसका स्टाइल होएगा, होठों पे ना दिल में हाँ होएगा. ये उसका स्टाइल होएगा, होठों पे ना दिल में हाँ होएगा. आज नहीं तो कल बोलेगी. ए तू टेंशन काय को लेता रे. मैं सबको बोलती हूँ क्यों लेना है टेंशन, सब भगवान के ऊपर डाल दो. दूसरं होतं विथ अमिताभ बच्चन जी एंड विच आई गिव द आवाज फॉर हेमा मालिनी जी. चली चली फिर चली चली, चली इश्क दी हवा चली. अपने दिलबर को दीवाना ढूंढता फिर गली गली. चली चली फिर चली चली, चली इश्क दी हवा चली. इतका नशीला आवाज, बापरे. म्हणजे ते तुम्ही गाता पण प्रत्यक्ष समोर वाटतं की अरे शाहरुख बाई किंवा बच्चन बाई. हे फार कमी कलाकारांना जमतं, फार कमी कलाकारांना. तुम्ही सगळ्या ए लेवल ॲक्ट्रेस, म्हणजे त्या काळातल्या संपूर्ण ए लेवल, मनीषा असू दे, तब्बू असू दे, करिश्मा असू दे, काजोल, यांच्यापैकी कोणाचं गाणं तुमच्या जवळ आहे हृदयाच्या? महिमा चौधरीसाठी पण तुम्ही गायला आहात. सगळ्यांसाठी गायले. तर त्यातलं कुठलं गाणं इट्स क्लोज टू युअर हार्ट? आय मीन ऑलमोस्ट ऑल ॲक्ट्रेसेस हॅव सांग फॉर. राईट. तर असं म्हणजे ऑफकोर्स मी खूप कृतज्ञ, बरोबर आहे शब्द, आहे फॉर आवारा भवरे बिकॉज ऑफ द लव्ह. आज हेमाची ओळख झाली बिकॉज ऑफ दॅट सॉन्ग. ते आहेच ऑफकोर्स दैविक. पण बादल पे पाँव है जे मी गायलं त्याच्यासाठी आज कुठलीही मुलगी जी आहे मोस्टली माझ्याकडे येते आणि म्हणते की मॅम, when I'm feeling low, I listen to this song and I get pepped up.
इट्स एन इन्स्पिरेशन फॉर मी. मग टाइम्स ऑफ इंडियाने घातलं आहे in all the top inspirational songs. The most inspirational song the media has said in a female solo voice, बादल पे पाँव है. तर if that song की ते गाणं कोणाचं चांगलं करतंय तर ते गाणं सगळ्यात बेस्ट माझं. बरं तुम्ही 2013 नंतर संपूर्णच सोडून दिलं बिकॉज ऑफ द बॅड ऑफर विच यू आर गेटिंग. पण असं त्याच्यानंतर म्हणजे आता हे 2025 चालू आहे तर या 12 वर्षामध्ये परत कोणी अप्रोच नाही केला? त्या 12 वर्षामध्ये मी हॉलिवूडला पोचले ना. ओके. आणखीन तिथे पण हे मी टू मुवमेंट तिथेच सुरू झाला. हां. हू इन्व्हेस्टेड इन हेमाज व्हॉइस? एड शिरनचं शेप ऑफ यू जे आहे जे पब्लिश केलं ज्याने त्यांना ग्रॅमी अवॉर्ड मिळाला टू पब्लिश एड शिरन शेप ऑफ यू. त्यांनी हेमा ही इज कॉल्ड म्युझिक मोगल ऑफ हॉलिवूड. त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे माझ्यात. परत PR 0. सो आय एम दी ओनली सिंगर ऑफ इंडिया हू हॉलिवूड हॅज इन्व्हेस्टेड इन. तर हे आम्ही जिथे मायकल जॅक्सन लेट मायकल जॅक्सननी रेकॉर्ड करायची आपली गाणी त्या स्टुडिओमध्ये आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. आणि द रेकॉर्डिंग इंजिनियर वॉज द ग्रॅमी अवॉर्ड विनर ऑफ श्रेक मूवीज. सो आय वर्कड विथ द टॉप मोस्ट पीपल ऑफ हॉलिवूड. आणि जेव्हा ते गाणं रिलीज होत होतं न्यूयॉर्कमध्ये, LA मध्ये झालं, लॉस एंजलिस, ॲट द प्रेस मीट टोनी मर्सिडीज ह्यांनी हे म्हटलं, I worked with Shakira, I've worked with Pink, I've worked with Beyonce, I've worked with them all, but Hema Sardesai, she's not just a magnificent singer, she's a great human being, and I respect her. Wow. How many singers in the world you will hear a music director or publisher saying, I respect her? तर मला जरुरी आहे भारतरत्न, पद्मश्री मला ऑलरेडी देवानी दिले. पण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कोणी दिलीच नाही ना पद्मश्री? तुमच्या नंतर आलेल्यांना 5 मिळाली. गाणी मिळाल्या लोकांना पद्मश्री भेटले आहेत. आणि लॉबिंग कधी नाही केलं. मी माझा पद्मश्री, माझा भारतरत्न तुम्हाला ॲक्च्युली सांगू का? Sure, सांगा ना. माझे पूज्य गुरुदेव श्री ॲज आय सेड मोस्ट प्रोवन ह्युमॅनिटेरियन ऑफ द वर्ल्ड. आज इवन कोलंबियाची वॉर, जर्मनीमध्ये जे काम केलं आहे, कोरियामध्ये जे काम केलं आहे, टू ब्रिंग पीपल टुगेदर, कंट्रीज टुगेदर, असं कोणीही नाही केलं आजच्या काळात. वॉर मेमोरियल जे आहे दिल्लीला उभं 20 इयर्स होत नव्हतं. त्यांना जाऊन विचारायचं, 14 जजेस होते, कोणी हे काम केलं आणि कशाला हे झालं आणि कसं झालं. एक दिवस इंटरव्ह्यूमध्ये आपण बोलूया. म्हणजे तुम्ही सेल्फलेसली देशासाठी कधी कोणाकडून काही मागितलं नाही लॉबिंग केलं की 5 गाणी झाली किंवा 10 गाणी आणि तुम्हाला पद्मश्री, कधी काहीही मागितलं नाही. आणि तेव्हा माझ्या गुरुदेवाने हे शब्द म्हटले, तुम्हाला सांगते, असा हात ठेवला माझ्या, तो फोटो आहे माझ्याकडे अजून. दे विल बी लकी इफ दे हॅव यू. ट्रू. मला सांगा, जेव्हा पूज्य गुरुदेव हे शब्द म्हणतात, आयुष्य संपन्न झालं नक्की. म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग टिक मिळाला. अजून काय पाहिजे? म्हणजे तुम्ही इतकं सेल्फलेसली करता आहात आणि त्याचे तुम्हाला स्वतःसाठी काही त्याचं खेद नाहीये किंवा तुम्ही मोठेपणा पण सांगत नाही. कंप्लीटेड सोल. हायेस्ट अचीवमेंट वॉज वेन गुरुदेव सेड, कशाला पद्मश्री, कशाला काय, दे विल बी लकी इफ दे हॅव यू. गुरुदेव म्हणतात श्री. आणि भर सभेत काहीतरी 2-3 हजार लोक, मला माहित नाही किती हजार, शी इज अ मेलोडी क्वीन. म्हणजे सिंगिंगमध्ये पण मला क्वीन म्हटलं गुरुदेवान. अजून काय पाहिजे हे मला? मनुष्य कोण देणारा जेव्हा देवच देतोय. व्हेरी ट्रू. बरं, तुम्ही भारतातल्या पहिल्या एकमेव गायिका आहात ज्यांना इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेत. कसं पाहता त्या अचीवमेंटकडे? सगळं देवाने दिलं. मला ग्रँप्री मिळाला, आपणच ती प्रस्ताव आला माझे. मी काही करायला गेले ते कधी झालंच नाही. आपणच सगळं आलं माझ्याकडे. बादल पे पाव आहे, आपणच आलं माझ्याकडे सगळं. आवारा भवरे, इश्क चांदी है इश्क सोना आहे, थोडं थोडं गाऊन मी दाखवणार असते नक्की नक्की. सो देन आय गॉट अ इन्व्हाइट टू युगोस्लावियन फेस्टिवल. तर तिथे पण मला युनिसेफ कॉन्सर्टमध्ये इन्व्हाइट केलं गायला बिकॉज ऑफ माय व्हॉइस.
सो ओनली इंडियन सिंगर हू इज इन्व्हायटेड टू द युनिसेफ कॉन्सर्ट. त्याच्यानंतर मी हॉलिवूडमध्ये दी ओनली सिंगर ऑफ इंडिया हू इज बीन इन्व्हेस्टेड इन बाय हॉलिवूड. मीन्स त्यांनी इन्व्हेस्ट केलं आहे माझ्या आवाजात. ते खूप सिंगर्स गेले इथले हू पुट देअर ओन मनी अँड डिड इट. सो डिस्पाईट ऑल दॅट एक होतं की आय हॅव बीन गिवन ऑल दिस कारण देवाचं काम करायला पाहिजे म्हणून मी भांडत असते अगेन्स्ट इनजस्टिस. सो इंटरनॅशनल अजून माझं एक गाणं आहे आता जे 2020मध्ये रिलीज होणार होतं पण ते रिलीज झालं नाही. पण एवढी सॅटिस्फाईड आणि कंटेंट आहे मी की मी जातं ते दॅट सॉन्ग दे हॅव टोल्ड मी इज अ सुपर डुपर हिट सॉन्ग. सोलो गाणं आहे माझं इन हॉलिवूड ऑलरेडी डन देअर. पण मी ते रिलीज करायला जातच नाही पुढे. व्हेरी हॅपी चिल्ड आय एम चिल्ड आउट. आपल्याकडे ज्या पॉवर हाऊस आहेत गाण्याच्या नशिल्या आवाजाच्या मालकीन तर आपण काय त्यांना असंच काही जाऊ देणार नाही. आणि तुम्हाला मी अतृप्त तर अजिबात सोडणार नाही कारण मी पण अतृप्त राहणार आहे त्या फंदात. तर मी त्यांना त्यांच्या गाण्याची एक झलक ज्या सुपरहिट गाणी आहेत आणि अगदी अजून देखील गाजत आहेत अशा गाण्यांची एक झलक 2-2 लाईनीमध्ये सांगेन. मी 2-2 लाईनी म्हणते तुमच्यासाठी हर्षदाजी. पण स्टार्टिंग करते फ्रॉम माय हॉलिवूड सॉन्ग. शुअर शुअर. Power of love, shower in love, giving it forever, heart, body and soul. Tell yourself 1,000 times you're the winner. हे हॉलिवूडचं गाणं झालं. आवारा भवरे ते झालं. मग तेरे प्यार में मैं कुड़ी अनजानी हो. आता कुड़ी अनजानी रिमिक्स झालेला आहे. नंतर आहे इश्क चांदी है इश्क सोना है सोना सोना बाबा सोन. नंतर आहे सन 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 कहना है तुमसे कहना है सोना सोना ये ना होना दिल तेरा हमें ना मांगता. हेली रे हेली क्या है ये पहेली जंगल है आधी रात है लगने लगा है डर. जानम समझा करो जानम समझा करो अपन बोला तू मेरी लैला चली चली फिर चली चली यार बिना चैन कहाँ रे नीला दिलों का आता है एक बार चोरी 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 दिल ले गया हाय रबा ले गया. अशी 100मध्ये हे सगळी गाणी अजून आठवण नाही येते. पण हेमाजी मी तुम्हाला खरंच सांगते तुमचं बादल पे पाँव है या छूटा गाँव है अब तो भाई चल पड़ी हमारे भारतवासियों की नाव है. पण हेमाजी खरंच म्हणजे तुमची गाणी ऐकताना पर्सनली मी इतकी ही झाली आहे असं प्रत्यक्ष जाणतो की तुमचं इंडस्ट्रीतून एक्झिट होणं हा सगळ्यांचा लॉस आहे. सिरियसली लॉस आहे. कारण मी अनेकांना भेटली अनेकांबरोबर इंटरव्ह्यू केलेत पण त्यांचा आवाज आणि तुमचा आवाज तुमची रेंज त्यांची रेंज खूप तफावत आहे. And I'm sitting in front of her. I look at her as a great human being. And if she says this, अजून काय पाहिजे. If you know she's keeping me apart from all the other singers. अजून काय पाहिजे. I love you. सेम म्युच्युअल. Thank you with my heart. अच्छा तुम्ही सिंगर आहात आम्ही जाणतोच पण तुम्ही सॉन्ग रायटर पण आहात तुम्ही म्युझिक डायरेक्टर पण झालात. Study झाली हा ते जर्नी सांगा ना ती कशी झाली सुरुवात. नाही पहिली यु नो आय हॅव डन अ अल्बम जिथे मी गायले नाही पण मी इंग्लिशमध्ये लिहिली आहेत गाणी. इंटरनॅशनल परत मी तुम्हाला सांगते की बिफोर आवारा भवरे इंटरनॅशनली काय झालं की मी इंग्लिश गाणी म्हणजे मैंने प्यार किया हम आपके हैं कौन अशी जी मूवीज आहेत जे लेट श्री राजकुमार बर्जत्याजी मला खूप बिलीव्ह करायचे. माझ्यामध्ये खूप बिलीफ होती त्यांची खूपच आस्था होती. आणखीन मी ते इंग्लिशमध्ये गाणी केली होती आणि ती प्लॅटिनम डिस्कला गेली. टिप्स म्युझिक होतं तेव्हा नवीनच आलेलं. त्यांना प्लॅटिनम डिस्क मिळालं विथ दिस माय रायटिंग ऑफ दीज सॉंग्स. नंतर मैंने प्यार किया ऑफकोर्स मी गायले कारण त्यांनी इंग्लिश फिल्म व्हर्जन केलं विच वेंट ऑल ओव्हर द वर्ल्ड वेअर इंडियन्स आर हू हॅव डोंट नो हिंदी.
हिंदी त्यांना माहित नाही, पण ते इंग्लिश म्हणजे मैंने प्यार किया डब्ड इन टू इंग्लिश, सॉंग्स ऑल्सो डब्ड इन टू इंग्लिश, मी सिंगिंग. लताजींची जी गाणी, माझा आवाज होता इन इंग्लिश. ओके. तर ते एवढे फेमस झाले फिजीमध्ये, जिथे मॉरिशसमध्ये, साऊथ अमेरिकामध्ये, तिथे सगळीकडे माझे शोज झालेले आहेत बिफोर आवारा भवरे. मीन्स इंटरनॅशनली ही गाणी खूप फेमस झाली. सो बेसिकली इवन देर आर म्युझिक डिरेक्टर्स इन द इंडस्ट्री ज्यांच्या बायका मला जास्त म्हणजे खूप प्रेम करतात. इंडस्ट्रीमध्ये बायका ज्या आहेत म्युझिक डायरेक्टर मला खूप प्रेम करतात, आणि त्यांनी 2-3 जणांनी म्हटलेलं पण आहे की शी इज अ लकी मॅस्कॉट, मिडास टच. ओके. की ती गायली की ते गाणं हिट, आणि यू आर ऑलवेज लक. नावं घेऊ शकाल असं काय म्युझिक डायरेक्टर आणि त्यांच्या? माझं खूप काम आहे फॉर अनु मलिकजी, अँड इन द राईट वे. आणखीन त्यांच्या जे मिसेस आहे, आज पण माझ्या सोशल मीडियावर आहे, मला खूप मानतात, आणि त्यांनी खुद्द म्हटलेलं आहे की शी इज अ लकी मॅस्कॉट ऑफ युअर्स टू अनु मलिकजी. देन जतीन ललितची जतीनजींची जी बायको होती, येऊन मला अशी इतनी प्यारी और इतनी, ये तू कुछ भी करती है तो सुपर हिट होता है इसका. मिठास टच. ओके. ओके. असं. हे माझी तुमचं आणि लता मंगेशकर यांचं घराण्याचं आणि त्यांच्या नावाचं एक. तर लतांजींचं मी खूप खुश झाले ऐकायला की ते पण हेमा होती आणि मी पण हेमा आहे. आय थिंक इट्स समथिंग टू डू विथ द कर्म ऑफ की माझे जे आजोबा होते, त्यांची दोस्ती जी होती पंडित दीनानाथजींची, तर त्याकरता ते एक कोइन्सिडन्स झालेला आहे. आणि त्यामुळे त्या आशीर्वादाने, जसे माझे आजोबा म्हणायचे की हेमा बिकेम हेमा सरदेसाई. आतापर्यंत खूप अवॉर्ड मिळालेत. कसं पाहता या अवॉर्डकडे? ॲज अ नॉन फिल्मी बॅकग्राऊंड, नॉन म्युझिकल बॅकग्राऊंडची एक मुलगी मुंबईच्या बाहेरून येते, नाव करते, जगभर जाते आणि खूप सारे अवॉर्ड मिळवते. कसं पाहता या जर्नीकडे? लाईक आय सेड, लोकांना वाटतं हेमा कुठे गेली, पण देव मला आपलं तिथेच ठेवलेलं आहे. म्हणजे कधी देवाने मध्येच काहीतरी अवॉर्ड भेटतो. मध्येच आता मला 2-3 वर्षापूर्वी हे दिला होता, इंडस्ट्रीज नंबर 1 अवॉर्ड ग्लोबल हेरल्डने. तर त्यांनी अनाऊन्स करताना अनाऊन्स केलं प्राईड ऑफ द नेशन अँड प्राईड ऑफ गोवा अँड सो हंबल डाऊन टू अर्थ सिंगर आफ्टर ऑल हर अचीवमेंट्स. हे ॲक्च्युली अवॉर्ड असतं. अँड दे गेव मी दी अवॉर्ड. द सर्टिफिकेट इज सेइंग फॉर अनमॅच्ड परफॉर्मन्स. वाव. सो तो अवॉर्ड, मग आता सुद्धा PhD एक्सलन्स अवॉर्ड, आता CIFFनी सेलिब्रेटिंग इंडिया फिल्म फेस्टिवल फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू द फिल्म इंडस्ट्री व्हेरी ट्रू. अवॉर्ड दिलाय. सो ते अवॉर्ड म्हणजे देतानाच एवढं म्हणजे मनापासून देतात. आय टोल्ड यू अबाउट चॅम्पियन्स ऑफ चेंज अवॉर्ड. अँड इंटरनॅशनली मला इंटरनॅशनल वुमन्स अचिव्हर्स अवॉर्ड इन बाली इंडोनेशिया मिळालं आहे. ऑफकोर्स द ग्रँड प्री इन जर्मनी. आणि ग्लोबल सारस्वत रत्न अवॉर्ड पण दिलेला आहे मला. आता कमिंग बॅक टू युअर सोशल ॲक्टिव्हिटीज, बरेच कलाकार असतात त्यांना वाटतं आपण समाजातून पैसा घेतो पण आपण काही देणं नाही लागत. ते कधी काही करतच नाही. काही कॉन्ट्रीब्युशन, काही पूर आला, काही दंगे झाले म्हणा, किंवा काही आग लागली कुठे, किंवा काही झालं नॅचरल क्लॅमिटीज, दे आर नेव्हर पार्ट ऑफ दॅट सोशल सर्कल वेअर दे बिलीव्ह इन गिव्हिंग टू द सोसायटी. पण वेअर ॲज यू खूप काम केलं आहे तुम्ही, खूप म्हणजे खूप. हां, इनबिल्ड तुम्ही सांगता, पण तरी थोडं आउट ऑफ द वे जाऊन पण तुम्ही करताना ते दिसता. खूप थँक्यू माय डार्लिंग. धन्यवाद मनापासून तुला, माझ्या आत्म्यापासून, की कधी आपण केलेलं थँकलेस जॉब म्हणतात तुम्ही, आपण जर असं म्हणतायत माझ्या बाबतीत, तर माझ्यासाठी ते हिंदीमध्ये म्हणायचे सर आंखो पे. बरं, तुम्ही एक विषय काढलात मगाशी मी टूचा, मी त्याला कास्टिंग काउच म्हणेन. तो म्युझिक इंडस्ट्रीमधल्या कास्टिंग काउचा तुम्हाला अतिशय, पहिलं तर म्हणजे मला डाऊट होता बिईंग अ जर्नलिस्ट की खरंच आहेत का कास्टिंग काउच म्युझिक इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला तर अनुभव आला आहे, आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. जेव्हा मी टू मुवमेंट आला तेव्हा अमेरिकामध्ये असं होतं की ज्या बायकांनी ते एक्सपिरियन्स
मला समजलं नाही तेवढं. बरोबर आहे शब्द? हां हां. मला एकदम मला वाटलं मी जे 20 वर्षापूर्वी म्हटलं होतं की बाबा हे असलं चालतं आणि असं होतं, तसंच काहीतरी झालं. मी खूप खुश झाले की बाबा नाव इट्स ऑल इन द ओपन की असं होतं म्हणून. बट लेटर ऑन मला रिअलाईज झालं की ज्या थोड्याशा ज्या बायका ज्यांनी हे उठवलं, त्यांनी त्या माणसापासून फेम मिळवली, काम मिळवलं, काहीतरी म्हणजे अचीव केलं इन टर्म्स ऑफ मटेरियल अचीवमेंट वॉट एव्हर, आणि नंतर त्याला अश्लील केला. हां. हे दुःख झालं मला. म्हणून मी जेव्हा एका म्युझिक डिरेक्टरसाठी बोलले, मी क्लिअरली बोलले, विच वेंट व्हायरल, बिकॉज इवन द मीडिया नोज, जेव्हा ही बोलते तेव्हा सत्य बोलते, अगदी. आणि वी विल कवर हर. I don't give him a clean chit in the Me Too movement, but he's not a rapist and molester, for which reason he has been thrown out of all the shows. And if you say that he is bad for a Me Too movement for giving the bad proposal, then she is equally bad to accept it. व्हेरी ट्रू. It takes two hands to clap. पण मीटू मुवमेंटने खूपच लोकांना जागृत केलं. आणि दोन म्हणजे एक इंडस्ट्रीमध्ये जो महिलांचा काही सॉरी स्वीटहार्ट, Sure. काही सिंगर्सनी एवढं हे पण केलं की ज्या म्युझिक डायरेक्टरनी किंवा ज्या डायरेक्टर प्रोड्युसरनी त्यांना काम नाही दिलं, त्यांची नावं अश्लील करायला बाहेर आलं. ते पीपल टूक ॲडव्हान्टेज ऑफ मी टू मुवमेंट टू डू द रॉंग थिंग ऑल्सो, डू द राईट थिंग अँड द रॉंग थिंग. पण मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आवाज उठवलात त्या प्रकरणामुळे तुम्हाला कामं मिळणं कमी झालं, बंद झालं? पहिलीपासून बिकॉज आय वॉज क्लीन गर्ल, कामं कमी, तरी 100 गाणी दिली, तरी हॉलिवूडला पोचली, तरी तुमच्या समोर आज आहे. CIFFला तुम्ही बघितलंय किती प्रेम मिळालं आहे मला तिकडे. ओके, तर इफ समबडी एल्स इन द डिवाइन इज टेकिंग केअर ऑफ यू, देन पण काम ह्युमन्स, डेफिनेटली द ह्युमन्स ज्यांना आवडत नाही की हेमा थांब राहते चांगल्या गोष्टींसाठी, त्यांनी काम नाही दिलं तर काय आलं, देव देतोय काम. पण तुम्ही जी गाणी गायलीत, लिडिंग लेडीज, काजल, मनीषा कोयराला किंवा करिश्मा तब्बू, खूप लीडला होत्या त्या, महिमा वगैरे, आणखीन अनेक मी काही विसरत असेल, राणी वगैरे, पण प्रियंका चोप्राजी, सगळे गायन. पण हे जेव्हा तुम्ही मी टू मुवमेंटचं हे केलं किंवा कास्टिंग काउच इन म्युझिक इंडस्ट्री याबद्दल जेव्हा आवाज उठवला, तेव्हा त्या ॲक्ट्रेसेसने काही तुम्हाला सपोर्ट केला का? मला सपोर्टची जरुरी नव्हती, पण मला वुमन्स कमिशन स्टूड बाय वॉट आय सेड. द वुमन्स कमिशन ऑफ इंडिया स्टूड बाय माय स्टेटमेंट. हां. हे माझी, आम्ही जेव्हा अपसेट असतो, आमचा मूड नसतो, आम्ही गाणी ऐकतो, तुम्ही काय करता? माझी 4 मांजरं आहेत, ती रेस्क्यूड आहेत कोविड टाईम्समध्ये. मी कुत्रा पण रेस्क्यू करते, कुत्रे पण रेस्क्यू करते. आता बघितलं तुम्ही मी किती काम केलं आहे फॉर द स्ट्रे डॉग्स. मी क्लिअरली सांगायला शोधते सगळ्यांना, मला पण नको आहेत ते रस्त्यावर. एवढंच सांगितलं होतं माझ्या अपीलमध्ये, हार्टफेल्ट अपील केला होता टू द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, की 8 वीकमध्ये 3 लाख कुत्र्यांना तुम्ही दिल्लीच्या बाहेर काढायला म्हणतात. शेल्टर्स रेडी आहेत तुमचे, जेवण आहे त्यांना, माणसं ट्रेन केली आहे क्लीन करायला तिकडे, डॉक्टर्स ठेवले तुम्ही तिकडे, हे सगळं मी घातलेलं आहे. अँड दे रिमूव्ड द प्रस्ताव. जेव्हा 3 वर्षानंतर तुम्ही सगळं रेडी करणार आणि आम्ही येऊन बघणार तिकडे की तुम्ही केलं काय, ते सारखं केलंय, तेव्हा काढा त्यांना फ्रॉम द स्ट्रीट. थोडक्यात म्हणजे आम्ही जे अपसेट होतो, आम्ही मिनिमम जॉब्स, मिनिमम किती पैसे लागतात, किती GST मध्ये आज टॅक्स भरून किती मिळाला आहे भारतामध्ये, काय कमी आहे आज भारताला की आपण एक कुत्र्याला नाही आपण सांभाळू शकत, रस्ते आम्ही सांभाळू शकत नाही, लोकांची पाठी स्कूटरीत बिचारे ते पाणी भरलेलं असतं, ढाक करून पडला बिचारा, त्याची कंबर गेली, कोण जिम्मेदार आहे? कुठे आहे तुमची मनं? पॉवर पॉवर पॉवर, अरे माणुसकी तरी करा ना. बरं मला एक सांगा, तुमच्या हॉबीज काय आहेत? लाईक आय सेड, मी माझ्या म्हणजे ॲनिमल्सचं खूप आहे मला. नंतर हॉबीज ऑफकोर्स उदांत NGO म्हणून आहे, तिथे त्यांना काय गरज पडल्यास मी ऑलवेज आहे. बाकी NGOसाठी आहे. कोणी मला बोलवलं, सांगितलं आय डोंट हॅव मनी, यू माय चीफ गेस्ट,
100%, you know, the humility in that person's voice. I'm always there for those who don't have, and माझ्यापासून काही पण मी करू शकते जे माझ्या कॅपॅसिटीमध्ये आहे. आय एम ऑलवेज देअर फॉर एव्हरीवन इन इंडिया, फॉर एव्हरीवन इन्क्लुडिंग माय गोवन्स. बरं, तुम्हाला कोणाचा आवाज आवडतो? तुमचे फेवरेट सिंगर कोण? अगं आयुष्यभर बघा, हे मी क्लिअरली म्हणते, जे फेम त्यांना भेटली ती कशी काय त्यांनी भेटवली ते त्यांचं कर्म, आणि मी त्याला रिस्पेक्ट नाही करत. पण ते आवाज, ते दैविक दिलेले, देवानी दिलेले आवाज, त्यांना मी खूपच प्रेम करते. जसे लताजींचा आवाज, आशाजींचा आवाज व्हेरी क्लिअरली आय एम सेइंग आवाज अँड गाणं. सो खूप माझे आताचे पण सिंगर्स आहेत, त्यांनी काही केलं असेल न केलं असेल, पण मला कॉम्पिटिशन कोणाबरोबर फील होत नाही. मी सगळ्यांची गाणी ऐकते आणि खूप डान्स करते. मला नाच खूप आवडतो करायला अदर दॅन सिंगिंग, कारण मी प्रॉपगेट करायला शोधते की जे लोक सगळे डान्स नाही करत, ते एक मेडिटेशन असतं. यू कम टू द प्रेझेंट मोमेंट, अँड when you come to the present moment while dancing, your cells are healing in your body. सो इट इज अ मेडिटेशन. सगळ्यांनी डान्स करायला पाहिजे. मला येत नाही, मला करत नाही, मला हा कोण बघतो, तो कोण बघतो, असं काही करू नका. बी व्हेरी नॉट शाय, कम आउट देअर, डान्स, फील गुड. इट्स व्हेरी गुड फॉर हेल्थ. आता तुम्ही लताबाई आणि आशाबाईंचं नाव घेतलं, मला एक लालच उत्पन्न झाली. त्यांची तुम्हाला आवडलेल्या एक गाण्याच्या 2-2 लाईनी. खूप लालची आहे मी याबाबत. लता दीदी आणि आशाबाईंचे एक विच इज फेवरेट टू? माझं तुम्ही याद करते करते जाएगी रे सारी, तुम ले हो अपने संग नींद भी हमारी. हे काय लताजींचं? हां, आम्रपालीचं गाणं. हां. जाए आप कहाँ जाएंगे, ये नजर लौट के फिर आएगी. बापरे, आय एम सो हॅपी आणि इन माय ओन व्हॉइस. आणि थ्रिल वाटलं. माय you गॉड, so much. थँक्यू सो मच फॉर दिस मोमेंटम हॅपीनेस विच यू हॅड गिवन टू मी अँड माय ऑल ऑडियन्स. बरं, सरते शेवटी जस्ट आता एक प्रश्न शेवटचा विचारून संपवते की जे नवीन लोक आहेत, ज्यांना गायक व्हायचं आहे, ज्यांची बॅकग्राऊंड नाही आहे, म्हणजे अगदी तुमच्यासारखे बट युअर यंगर व्हर्जन, ज्यांना बॅकग्राऊंड नाही, ज्यांना गॉडफादर नाही, पण त्यांना गायक व्हायचं आहे आणि इंडस्ट्री चांगली किती, घाणेरडी किती त्यांना माहिती नाही, काय सल्ला द्याल तुम्ही अशा लोकांना? व्हेरी डीपली त्यांच्या आईवडिलांना मी बोलायला शोधते की अचीवमेंट काय हे पहिली तुम्ही विचार करा. अचीव तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या पोराने केलं, त्याच्यानंतर तो खुश असणार का? कसं अचीव करणार? कारण शेवटी आम्ही आमच्या कॉन्शियन्सला, आमच्या आत्म्याला आन्सरेबल आहेत. रात्री झोप चांगली पडायला पाहिजे तर तुमची सेहत चांगली राहणार. तुम्हाला पाहिजे की त्यांनी तुमची जे ड्रीम्स आहेत, तुमची स्वप्न जी आहेत ती साकार करायला काहीही ते बिचारे करतात. ओ सो माय पेरेंट्स गेट हॅपी, असं नाही. ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत they can look after themselves, they are independent, म्हणजे they are successful. They are smiling through every sorrow, म्हणजे they are successful. कोणी डिसाईड केलं की यू हॅव टू बी फेमस, यू हॅव टू बी पॉवरफुल, यू हॅव टू हॅव सो मच मनी टू बी? किती लोकांना जे करोडपती आहेत किती खुश आहेत सांगा मला? किती सेलिब्रिटीज आहेत ते खुश आहेत? सो प्लीज बी व्हेरी firm when what you want from your child. Make sure your child is also happy in every way. आणि त्यांना पण सांगते जे अचीव करायला जातात, कॉन्शियन्सवर हात ठेवा. पुढे मला खुश व्हायचं आहे हे अचीव करून. पुढे काय? हेमा सरदेसाईला पुढे काय करायचं? हालीच पुढे काय? माझे पूज्य गुरुदेव श्रीजींची विश आहे, वन वर्ल्ड वन फॅमिली, हां. राईज अबव्ह रिलिजन, बी विथ गॉड, बी वन, नो बॉर्डर्स एव्हरीवेअर. हे काम चालू आहे माझं. आणि स्माइल ऑन एव्हरीबडीज फेस इज माय ड्युटी टू पुट. सो आय विल डू माय बेस्ट अँड डुईंग.
अँड दॅट्स दी ओनली रिझन आय एम लिव्हिंग. मला अजून काही ॲम्बिशन नाही आहे, काही डिझायर्स नाही आहे, काही करते पण ते समाजाच्या भल्यासाठी. जीवनच अर्पण आहे पूर्ण 100% समाजाच्या भल्यासाठी. आणि जोपर्यंत देव जिवंत ठेवतो, आज माहीत नाही उद्या कधी खुशीमध्ये निघणार. पण क्रिएटिव्हिटी वाईज काय, गाणं, म्युझिक, संगीत, कारण तो तुमचा आत्मा आहे, त्या दिशेने काय सुरू आहे? गाणं माझं मला नेहमी माझ्या सोशल वर्कमध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार. कारण आज बघा ना, जाते तिकडे बादल पे पॉइंट्स इन्स्पायरिंग अस, मोटिवेटिंग अस आजपर्यंत. सो आय नो देर इज अ वर्क, म्हणजे देर इज सम वर्क बाय गॉड टू मी. सो त्याच्यासाठी अशी गाणी माझ्या पदरात पडले पण. म्हणून हेमाजी, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा किमती वेळ दूरदर्शनच्या कार्यक्रमासाठी दिलात. आणि दर्शको, हेमाजींची जी सफर आहे, तुम्हाला डिटेलमध्ये एवढी माहिती नसेल, त्या किती वेळा इमोशनल झाल्या ते. म्हणजे आपण जेव्हा मजा मारायची वेळ म्हणतो तिथे पण त्या समाजसेवा करतात. म्हणजे असा आत्मा किती पुण्यात्मा असेल हे तुम्ही ठरवायचं आहे. पण त्या इंडस्ट्रीतून गेल्या, तो आपला लॉस आहे, हॉलिवूडचा फायदा झाला. पण एक सुंदर आवाजाची मालकीण इंडस्ट्रीमधून रामराम केला तिने. हे फार एक वाईट गोष्ट आहे. तर इंडस्ट्री सगळ्यांची आहे, चांगले विचार, चांगले आचार ठेवले तर अनेक नवीन मुलं, अनेक नवीन फॅमिलीज, अनेक नवीन विचारसरणीचे आईबाबा त्यांच्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये पाठवतील. आणि हेमाजी, थँक्यू सो मच की तुम्ही तो एक विचार आमच्या प्रेक्षकांना दिलात. दूरदर्शनतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. हर्षदाजी, thank you so much for being so original, so pure and so beautiful. And जे शब्द तुम्ही माझ्यासाठी म्हटले ते मी जसे हिरे ठेवतात आपल्या हातात, आता हिऱ्यांना मी मानत नाही पण तुमचे शब्द मला हिरे, आणि ते मी असे पूजणार. थँक्यू फॉर युअर बिलीफ, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हेच माझं अचीवमेंट, हेच माझी जी पद्मश्री आहे, जे आहे हेच आहे. अजून काय पाहिजे? Thank you so much and see you around. Very grateful to you for your love. Thank you so much and see you around with loads of आणि work. सगळ्यांना ब्लेसिंग्स फ्रॉम हेमा. हेमा, हेमा, वयस्कर असो लहान असो सगळ्यांची आई हेमा. थँक्यू.